ते अत्यंत कठीण काळापासून ही सुरुवात झाली. नंतर महानुभव पंथीयांची परंपरा सुरू झाली आणि त्यानंतर संत ज्ञानेश्वरांचा अवतार आला. ही सगळी परंपरा मी थोडक्यात सांगतो. याचं कारण आहे की मराठी संपण्याच्या अगदी किनाऱ्यावर असतानाच त्या संतांनी किती मोठी कामगिरी केली हे फार महत्वाचं. ज्ञानेश्वरांनी अवघा मराठीची बोलून कौतुके अमृताती पैजा जिंकले असं जेवढे आव्हान दिलं इतर सर्व सत्तेला, आणि ही मराठी आम्ही कौतुकानं बोलणार आहोत असं ज्यावेळी आपल्या ओळीतून सांगितलं, त्यावेळी पुन्हा एकदा सर्व महाराष्ट्राला मराठी ज्ञानांना एक दिलासा वाटला की अजूनही आमची भाषा आहे. पण ज्ञानेश्वरांनी तर अगदी विश्वव्यापक अशा पद्धतीची प्रार्थना लिहिली. दुरितांचे तिमिर जाओ विश्व सदर्भ सूर्य पाहो, जो जे वांछिल तो तेला हो प्राणी जात. आम्हाला कोणाशीही शत्रुत्व करायचं नाहीये. खलपुरुष सुद्धा आम्हाला खलपुरुषाला मारून टाका असं ज्ञानेश्वर कुठेही म्हणत नाही. जे खळांची व्यंकटी सांडो, खलपुरुषामधल्या दुष्टपुरुषामधला दुष्टपणा फक्त नाहीसा हो, बाकी तो माणूस चांगलाच. कधीही अशा पद्धतीची भाषा आपल्या संतांनी आपल्याला शिकवलेली नाहीये. आपल्या संतांनी सर्व समावेशकता शिकवलेली आहे, ती मराठी भाषा. आणि त्या मराठी भाषेचं कौतुक आपल्या मनामध्ये सातत्यानं असणं ही फार मोठी गरज